संडे म्हणजे निवांत राहणं, मुलांसोबत मस्ती करणं आणि सगळ्यांनी मिळून एन्जॉय करणं. पण आमचा हा रविवार थोडा जास्तच खास झाला, कारण आज होता गटारी स्पेशल फिश आणि भरपूर फॅमिली टाईम. आज रविवार होता, त्यामुळे सकाळी उठल्यापासूनच घरात एक वेगळीच एनर्जी होती. दोघं भाऊ सकाळीच एकमेकांवर सोबत मस्ती करत होते आणि त्यांची ही मस्ती बघून आमची ही संडेची सुरुवात अगदी छान झाली. नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजश्री तपासे ब्लॉग. कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा. आणि हा आजचा संडे ब्लॉग तुमच्याशी मी शेअर करते, तर एन्जॉय करत राहा. मुलांचं आवरून झाल्यावर आमचं चहा पाणी झालं. चहासोबत ह्यांनी आणलेले नवीन बटर खाल्लं आणि संडे मॉर्निंगचा हा छोटासा नाश्ता अगदी मस्त झाला. चहा पाणी झालं, थोडं निवांत बसलो, गप्पा मारल्या, थोडीशी मस्ती केली. रोजच्या धावपळीत असे काही निवांत क्षण मिळाले की खरंच खूप छान वाटतं. तोपर्यंत मुलांना एक नवीनच काम सुचलं, ड्रॉइंग. रोची स्नो डोरेमॉन काढायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याची ड्रॉइंग छान झाली. मी आणि त्याने मिळून काढले आणि वेगवेगळे आमचं कोणाचं आवडलं ते नक्की सांगा कमेंटमध्ये. मुलं अशी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश असतात ना, ते पाहण्यातच एक वेगळा आनंद असतो. और क्या ला गया? मच्छरी ला गया. चला आता मच्छी बनवूयात आपण. खाएंगे मच्छरिया, मनाएंगे फिर गटारिया. डुगू तू कुठं जाऊन आला? मच्छरिया चुकीचा शब्द आहे माहिती. हा, काय शब्द आहे मेन? गतहारी म्हणजे मच्छी मटण सोडणे 1 महिन्यासाठी फक्त. तरी लोकांना एवढा त्रास होतोय वाटतं. अरे 1 महिना, जसं काय पूर्ण वर्ष सोडायचं आणि 1च महिना खायचे. गहतारीच्या हार्दिक शुभेच्छा. फिश आणल्यावर मग माझं काम सुरू झालं. मी फिश स्वच्छ अशी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली आणि बाहेरून, म्हणजे ही फिश आहे रोहू. आणि म्हणजे तुम्ही कधी खाल्ली असेल का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. ही फिश मला आवडते, खूप छान असते आणि जास्त काटे देखील नसतात, पण थोडेफार असतात ना, छान असते. तर माझं फक्त काम सुरू झालं आणि त्यानंतर सोबत चपाती केली होती. मी भाकरीचा बेत नाही केला, कारण मुलांना चपातीच लागते. भात देखील मी करून घेतला आणि त्यानंतर फिशचं सालन सासूबाईंनी केलं. आता क्वचितच असे दिवस येतात की आपण ते एन्जॉय करायला हवेत आणि मुलांना देखील माहिती हवं की हे अशाच प्रकारे एन्जॉय. आजकाल मोबाईलमध्ये सगळ्यांचं जग झालं आहे. असं मी नाही म्हणत की मी नाही वापरत, पण मी पण वापरते, पण खरंच जागलं आहे. आणि ते काही वर्षानंतर किंवा काही दिवसानंतर मुलांना ते दिवस दिसणारच नाही, कारण ते पाहतात की फक्त मोबाईलमध्येच आजकाल सगळंच उपलब्ध आहे, AI पासून ते सगळ्या प्रकारे. आणि ते बघा माझं चालू आहे ट्युनिंग. बापरे, मुंडी आले का तिथे डेंजर दिसायला लागले. जेवणासाठी इथे काही बेसिक मसाले टाकले आहे आणि मी आधी देखील रेसिपी ही शेअर केली होती. खूप सिंपल आणि मस्त आहे. जर या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर शॉर्टमध्ये नक्की डिटेलमध्ये मी रेसिपी टाकेल. तर आता इथे मसाले देखील मी टाकून घेते. पाटीमध्ये सगळं करत आहे, कारण मच्छी जास्तच घेऊन आले होते, त्यामुळे सगळे बेसिक मसाले टाकून घेत आहे मी. आई म्हणाले की आज डीप फिश फ्राय करून घेऊयात आपण, बघूयात, कारण खूप लोक करतात आणि त्यांना खूप आवडतात रेसिपीज बघण्यासाठी. तर यूट्यूब फेसबुकवर वगैरे त्या खूप छान अशा म्हणजे रेसिपी बघतात. इकडे त्यांनी भाजी देखील करून घेतली आहे, म्हणजे सालन. जो मी मसाला वाटला होता तो डायरेक्टली तेलामध्ये टाकून मिक्स केला आहे. जोपर्यंत तेल सुटते तोपर्यंत मस्त झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे. आणि इकडे त्या मसाला वगैरे सगळं टाकून घेत आहेत. घरामध्ये ठसका उठला म्हणून मी व्हॉइस ओव्हरच करत आहे. तर छान असे मसाले सगळे टाकले आहेत त्यांनी.
आणि इथे फिश फ्राय देखील झाला आहे आणि मस्त सालन झालं आहे. चला आम्ही मस्त भाजी म्हणजे तव्यामध्ये मी थोडंसं हलकं फ्राय केलं आहे ना, तेच मी त्यामध्ये ॲड करणार आहे. आणि इथे सगळं म्हणजे करून झालं आहे. खूप सुंदर अशी बनली आहे बघा, हार्ड शेप बनला आहे फिशचा आणि छान लागते ही फिश. एकदा तुम्ही ट्राय करा जर नसेल केली तर, आणि माझ्या चॅनलला लाईक करा. आणि इथे ना म्हणजे ना ही फिश मी तर पहिल्यांदा जिकडे खाल्ली होती. कोणी कोणांना माहिती आहे ते नक्की सांगा मला. घरात फिशचा सुगंध मस्त दरवळत होता आणि खरं सांगायचं तर जेवण तयार होईपर्यंत सगळ्यांनाच खाण्याची घाई झाली होती. आणि शेवटी तयार झाली आमची संडे स्पेशल फिश थाळी. तुमच्यासारखे नसं झाले आमची मच्छी. कडक झाले का? कडक तोडून दाखवा बरं. याच्यामध्ये हॉटेल बिटेलमध्ये एवढी महाग मिळते. रोजेशनु तू सांग बघू, तुझी मच्छी खाशील तू? येईन हाताने तुला खायला, मी चालते ना बाबा. डुगू तर आमचं बघा काय करतं, त्याला मी जेवण करून घेते. या जेवायला जेवण करून घेतात आणि आम्हाला एक गेम खेळायची आहे. जेवण झाल्यावर नेहमीची कामं आवरून झाली आणि मग सुरू झाला खरा संडे फंडेज. मी यांचे पप्पा, मुलं आणि सासूबाई सगळे मिळून मस्त गप्पा मस्ती आणि हसणं सुरू झालं. खूप काही गेम देखील आम्ही खेळल्या आणि ते तुम्हाला इन्स्टावर नक्की मिळणार आहे. माझ्या इंस्टाग्राम ID देखील राजुलशी आहे आणि यूट्यूब ID देखील आहे, तर नक्की पाहायला विसरू नका. मैं बोलतो ओके 3, 2, 1 देखो. आता काय म्हणायचं ते कोण? मग असं काय नाही का, इम्प्रोवाइज करायला पाहिजे ना. चलो 3, 2, 1 बघा. अशी इंट द्यायची 3, 2, 1 असं बघा म्हणायचं. आता एक आधी येते 3, 2, 1 तुम्हीच बघा. हे दिसल का असं? हे असं दिसतंय, असं लिहायला लागेल ना. उलटी काय बसते? कॅमेऱ्यात नाही बघायचं काय, कुठलं काय माहिती. काहीच नाही बघायचं. तर ते तिथं बरं, दिलं. तुमचं फेवरेट ॲनिमल सांग. ॲनिमल काय आहे ते विचारणार आहे आम्ही. फेवरेट ॲनिमल? आताच नाही सांगायचं नंतर. पण असं अरे मग तू ती बोलली फेवरेट. हा. मी माझं कुठे तुम्हाला येतं का मराठी? हां बरोबर लिहिला की नाही? बरोबर लिहिलंय. थोडं सांग. कसं काय पहिलं डायरेक्ट लिहिलं सांग. तुम्ही आहे ना नंतर दिलंय. हट, नंतर. लिहिलं होतं मी आधीच. पागल समजे की असं करू. काय नंतर मी आधीच लिहिलं होतं. इससे कोई बच नहीं पाएगा. डायरेक्ट काय विचार करायची गरज नाही. त्याने हसवलं मला. तू आदेश ले ले, तो आप अंतर्यामी हो, आप तीनों जगत के स्वामी हो, बल्कि मैं तो कहता आप कुछ भी नहीं. काय फायदा बाई, व्हिडिओ मध्ये किती दाखवते याच्यामुळे बोम. झाले. छोटीशी माझ्या अंगावर आली, मारली तिने. हे बापरे, कुठून आली? माहित नाही कुठून आली. पूर्व हीच ना. असं कसं त्याला उलट केलं की तिथं बी होईल ते पण. मग काय, कुठे बी कर ना, वर खाली कर, कुठे पण कर, त्याच्यात काय अर्थ आहे? लिहिलंय ना कुठं असं. लिहिलंय? ह्याला लिहिलं म्हणते. हा. हे बघ, हे मी याला नॉर्थ पण करू शकतो. असं पण आणि याला खरं south पण सांगायचं करू तर शकतो. संडे असं जर स्पेशल east करू शकतो, बनवण्यासाठी असं जर कुठे west बाहेर जाण्याची गरज नसते. आपली माणसं सोबत असली, थोडी मस्ती असली आणि मनापासून एन्जॉय केलं तरी साधा सुद्धा दिवसही खूप सुंदर होतो. असा गेला आमचा संडे आणि फंडे.
तर तुमचा संडे कसा गेला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच फॅमिली ब्लॉगसाठी माझ्यासोबत नक्की राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.